वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। रक्त तपासणी केंद्राचा अहवाल सकारात्मक देतो म्हणून 1 लाखाची लाच घेताना महात्मा फुले जन आरोग्य सोलापूर केंद्राचे प्रमुख डॉक्टर माधव जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले। ही कारवाई बुधवार 18 डिसेंबर रोजी झाली। रक्त लगबी तपासणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला महात्मा फुले जन आरोग्य विभागाकडून टेंडर मिळाले होते, परंतु त्या प्रयोगशाळेविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्याबाबत तपासणी करण्याची आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे होती। त्या प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी प्रयोगशाळा चालकाकडे माधव जोशी यांनी 2 लाखाची लाचेची मागणी केली आणि 1 लाखाचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी डॉक्टर माधव जोशी यांना सापळा लावून रंगेहात पकडले। ही कामगिरी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे।